हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नॉनव्हेज खाणारे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपण चिकन, मटन किंवा मग मच्छी बनवतो, पण जर व्हेज खाणारे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्पेशल असं काय बनवायचं हा आपल्याला प्रश्न पडलेला असतो। आज आपण इथे मस्त झणझणीत आणि चमचमीत असा सातारा कराड पद्धतीचा बेत बनवणार आहोत। यामध्ये भाजणीचे थालीपीठ, चवळीची उसळ आणि आळूच्या वड्या बनवणार आहोत। इथे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने वरून फोडणी देऊन आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत। त्याचबरोबर चवळीची उसळ आणि दही असा बेत आहे आणि इथे बनवलेली रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर सुरुवात करूया। आपल्याला इथे थालीपीठ बनवायचे आहेत आणि आळू वडे सुद्धा बनवायचे आहेत। तर यासाठी मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेत आहे। मला थोडी जास्त प्रमाणात थालीपीठ बनवायचे आहेत कारण मला इतरांना सुद्धा थालीपीठ द्यायचे आहे। त्यामुळे मी हे हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा जास्त प्रमाणात बनवून घेणार आहे। यासाठी मी एक मोठी वाटी एवढा लसूण घेतलेला आहे आणि खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतलेत आणि खूप सारी देठासह कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला कितपत तिखट आवडतं किंवा कमी तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही हे हिरव्या मिरचीचं वाटण बनवू शकता। शिवाय असं हिरव्या मिरचीचं वाटण तुम्ही थोडं जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा एवढे जिरे टाकलेले आहेत आणि त्यानंतर 1 चमचा बडीशेप सुद्धा टाकलेली आहे। हे वाटण आपण आळूवडीसाठी वापरतोय, यासाठी मी इथे जिरे आणि हे बडीशेप टाकलेले आहे। त्यानंतर हे सर्व छान वाटलं जावं यासाठी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही आपलं हिरव्या मिरचीचं वाटण हे तयार झालेलं आहे। सर्वप्रथम आपण थालीपीठ बनवण्यासाठी पीठ भिजवतोय। यासाठी मी इथे थालीपीठ भाजणी घेतलेली आहे। माझ्याकडे नेहमीच अशी थालीपीठ भाजणी तयार असते, मी त्यापासूनच आज थालीपीठ बनवणार आहे। जर तुमच्याकडे अशा पद्धतीची थालीपीठ भाजणी नसेल तर घरामध्ये जी पीठं उपलब्ध असतात त्यापासून तुम्ही धपाटे सुद्धा बनवू शकता। धपाटे कसे बनवायचे याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। ही थालीपीठ भाजणी अत्यंत पौष्टिक आहे आणि याचे सुद्धा वेगवेगळे 2-3 व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि त्याचे सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। सर्वप्रथम मी थोड्या प्रमाणातच इथे थालीपीठ बनवते आणि मला जे जास्त प्रमाणात बनवायचे आहेत ती मी नंतर बनवणार आहे। तर इथे मी थालीपीठ भाजणी घेतली, त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर टाकली। त्याचबरोबर 2 चमचे तीळ टाकलेले आहेत। 1 चमचा ओवा हातावरती घेऊन असा क्रश करून यामध्ये टाकायचा आहे, त्यामुळे थालीपीठाची चव अजूनच वाढते। तर इथे मी आमच्या चवीनुसार 2 मोठे चमचे एवढं हिरवं वाटण घेतलेलं आहे आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता, तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतली होती, ती सुद्धा यामध्ये टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ टाकल्यामुळे आपले हे थालीपीठ अत्यंत खमंग असे बनून तयार होतात। नॉर्मल पाणी घेऊन आपल्याला याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। घट्टसर म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, ज्या पद्धतीने आपण ज्वारीची, बाजरीची भाकरी वगैरे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। ही थालीपीठ भाजणी जी आहे तर ती मी घरीच बनवलेली आहे। जास्त प्रमाणात बनवून ती मी विकते सुद्धा, त्यासाठी मी अगदी जास्त प्रमाणात ही भाजणी बनवून ठेवते। आजकाल मुलं बऱ्याचशा डाळी किंवा नाचणी, बाजरी वगैरे खात नाहीत, त्यामुळे मी अशा पद्धतीची थालीपीठ भाजणी ही बनवून ठेवत असते। ही थालीपीठ भाजणी बनवताना यामध्ये 18 प्रकारचे कडधान्य किंवा 18 प्रकार एकत्र करून ही थालीपीठ भाजणी बनवलेली आहे, त्यामुळे ती पौष्टिक सुद्धा आहे आणि त्यामुळे मुलांच्या पोटात सुद्धा हे पौष्टिक पदार्थ जातात। त्यामुळे मी अशी थालीपीठ भाजणी नेहमी बनवून ठेवत असते आणि मुलींना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देत असते। या थालीपीठ भाजणीपासून आपण अजून सुद्धा बरेचसे पदार्थ बनवू शकतो, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आत्ता दाखवल्याप्रमाणे थापता यावं इतपत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते थोडं जास्तच प्रमाणात बनवलं होतं, ते सुद्धा मी एका काचेच्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहे, कारण हे आपल्याला आळूवडी बनवण्यासाठी सुद्धा वापरायचं आहे आणि मला जे जास्तीची थालीपीठं बनवायची आहेत त्यासाठी सुद्धा वापरायचं आहे। हे हिरव्या मिरचीचं वाटण डब्यामध्ये काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी आपण आळूवडी बनवताना वापरू शकतो, यासाठी हे मी काढून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला आळूवडी बनवायची आहे, यासाठी परातीमध्ये मी हे बेसन घेणार आहे। हे बेसन आधीच चाळून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याला आत्ता चाळून घेण्याची काही गरज नाही।
हे साधारण 1 कप एवढं बेसन मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या वड्या ह्या थोड्या कुरकुरीत व्हाव्या यासाठी मी इथे तांदळाची पिठी यामध्ये मिक्स केलेली आहे। त्यानंतर हे अजून एक बेसन माझ्याकडे आहे, गावावरून मला जे दिलं होतं ते, तर त्यातील सुद्धा अर्ध बेसन मी इथे वापरणार आहे। घरच्या डाळीपासून बनवलेलं हे बेसन होतं, तर हे दोन्ही मिळून 2 कप एवढं बेसन असेल आणि त्यासाठी 3 ते 4 चमचे एवढं तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। त्यामुळे आपल्या आळू वड्या ह्या एकदम कुरकुरीत अशा बनवून तयार होतात। त्यानंतर चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आणि 1 चमचा एवढी हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा ओवा हातावरती घेऊन थोडासा असा क्रश करून यामध्ये टाकायचा, म्हणजे मग वड्यांची चवसुद्धा छान लागते आणि त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो। त्यानंतर इथे आपल्याला तीळ टाकायचे आहेत। हे नॉर्मल जे आपले तीळ असतात पॉलिश बिना केलेले ते मी इथे वापरलेले आहेत। 2-3 चमचे तीळ टाकायचे। त्यानंतर इथे बडीशोप आणि जिरे आणि ओव्याची मी पावडर बनवून आधीच ठेवली होती ती यामध्ये टाकले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं यामध्ये टाकले आणि त्याचबरोबर आपण आत्ताच बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे। आम्हाला थोडं जास्त प्रमाणात तिखट खायची सवय आहे, त्यामुळे मी थोडं जास्त प्रमाणात हे हिरव्या मिरचीचं वाटण वापरलेलं आहे। त्यानंतर अर्ध्या लिंबाची फोड घेऊन तीसुद्धा ही आपल्याला यामध्ये पिळून घ्यायची आहे, म्हणजे याला थोडासा आंबटसरपणा येतो, त्यामुळे वडीची चवसुद्धा अगदी छान लागते। त्यानंतर इथे मी चिंचगुळाची चटणी आधीच अशी बनवून ठेवलेली असते, तीसुद्धा यामध्ये 3 ते 4 चमचे एवढी टाकलेली आहे। चिंचगुळाच्या चटणीमुळे आळू वडीची चवसुद्धा अगदी छान लागते, शिवाय काही आळूची जी पानं असतात त्यामुळे घशाला खवखवपणा येत असतो तो सुद्धा येत नाही। मगाशी सांगितल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं आणि ते पाणी वापरून हे वड्यांसाठीचं पीठ मी आता भिजवून घेणार आहे। वड्यांसाठीचं पीठसुद्धा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही, मीडियम असं ठेवायचं आहे। इथे आपलं आळूवडीसाठीचं पीठ मळून तयार झालेलं आहे। एका डब्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे, कारण परातीमध्ये आपल्याला आळूवड्या थापायच्या आहेत। त्यानंतर आपण जे मोदक उकडतो ती चाळण जी असते त्यालासुद्धा मी तेल लावून घेणार आहे आणि आता आपण इथे धपाट्याचं किंवा जे थालीपीठाचं पीठ मळलं होतं ते सुद्धा हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये मळलं आणि इथे आपण आळूवडीसाठी सुद्धा हिरवी मिरचीचं वाटण वापरलं, त्यामुळे हाताची आपली थोडीशी भणभण होते, तर ती अजून जास्त होऊ नये यासाठी मी इथे दोन्ही हाताला छान असं तेल लावून घेतलेलं आहे, कारण आता आपल्याला आळूवड्या थापायच्या आहेत। तर इथे त्याच परातीमध्ये मी आळूची पानं थापून घेणार आहे। या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं असं पातळ करून घेतलेलं आहे। एकदम सगळ्या पिठामध्ये पाणी घातलेलं नाही, थोडंसं पीठ बाजूला घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। आळूची पानं ही देठं काढून आधीच धुवून आणि चाळणीमध्ये मी नितळत ठेवली होती। त्यानंतर आता यावरती आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। आपल्याला ज्या प्रमाणात पीठ जास्त किंवा कमी लागतं त्या प्रमाणात आपण लावू शकतो। या पद्धतीने असं थोडंसं पातळ पीठ लावलं तर एकावरती एक अशी 4-5 पानंसुद्धा आपण ठेवू शकतो। एक पान असं उलट ठेवल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला येईल असं पलटी करून आपल्याला पान असं ठेवून घ्यायचं आहे आणि तिकडेसुद्धा आपल्याला पिठाचा थर हा लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकून आळूवड्या बनवल्या तर त्या आळूवड्याची चव ही अत्यंत सुंदर लागते। तर इथे मी यावरती हे 3रं पान ठेवलेलं आहे आणि पहिलं जे पान ठेवलं होतं त्या पद्धतीनेच हे 3रं पान ठेवलेलं आहे, म्हणजे मधलं पान आहे ते उलट्या दिशेनं ठेवलेलं आहे। त्यानंतर 4थं पानसुद्धा मी यावरती ठेवलेलं आहे। जेवढी वडी तुम्हाला मोठी किंवा गोल हवी असेल तेवढ्या प्रमाणात एकावरती एक पानं तुम्ही ठेवू शकता आणि त्यापासून वडीही बनवू शकता। तर इथे मी हे 4थं पान घेतलेलं आहे आणि 4 पानं लावून झालेले आहेत आणि सर्व हे आपल्याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि वरची जी बाजू आहे आपल्याला अशी थोडंसं पीठ लावून पॅक करून घ्यायचं आहे। इथे मी 4 पानांची वडी बनवून घेणार आहे। या पद्धतीने पीठ लावल्यामुळं ही वडी अगदी छान सील होते, त्यामुळे अगदी गोल गरगरीत बनून तयार होते। तर इथे हा जो साईडचा भाग आहे तो सुद्धा थोडंसं पीठ लावून आपल्याला छान असं सील करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला याची अशी गोल गुंडाळी करून घ्यायची आहे या पद्धतीने। इथे माझी ही थोडीशी लहान पानं होती, त्यामुळे याचा छोटा रोल असा बनलेला आहे। पानं जितकी मोठी असतील तेवढा हा रोलसुद्धा अगदी मोठा बनून तयार होतो। त्यानंतर वरूनसुद्धा थोडंसं पीठ लावून हा रोल मी छान असा पॅक करून घेतलेला आहे। यामुळे याचे अगदी गोल असे काप बनून तयार होतात। आता एक रोल आपला इथे बनून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या वड्यासुद्धा लावून घेणार आहोत।
काही जणांना अगदी कमी पीठ लावलेल्या आळूवड्या आवडतात, तर काही जणांना थोडं जास्त पीठ लावलेल्या आळूवड्या आवडतात। आपल्याला ज्या पद्धतीने कमी किंवा जास्त पीठ लावून आळूवड्या आवडतात त्या पद्धतीने आपण थापू शकतो। मी बऱ्याचशा वड्या ह्या कमी पीठ लावून बनवल्या, त्यानंतर एक रोल हा मी थोडा जास्त पीठ लावून बनवलेला आहे। सर्व आळूवड्यांचे रोल करून आपले झालेले आहे। त्यानंतर गॅसवरती एका टोपामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये एक लिंबाची फोड टाकलेली आहे जेणेकरून टोप खराब व्हायला नको। त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आळूवड्या आपण लावून ठेवलेल्या आहेत ती चाळण आपल्याला या टोपावरती ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं या वड्या आपण छान अशा वाफवून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला चवळीची उसळ बनवायची आहे। वरण भाताचा कुकर लावला होता, त्यासोबत मी इथे चवळेसुद्धा उकडून घेतलेले आहे, छान शिजवून घेतलेले आहेत। त्याची उसळ आपण बनवतोय। यासाठी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली। त्यानंतर माहीत नाही कसा पण व्हिडिओ बंद झालेला होता, तोपर्यंत मी बाकीचे फोडणीचे सर्व पदार्थ यामध्ये टाकले होते। कांदा, कोथिंबीर किंवा कढीपत्ता वगैरे, हिंग वगैरे टाकलं होतं। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ बंद आहे, त्यानंतर मी परत चालू केला। त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकलं, छान फोडणी झाली। त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर टाकली, त्याचबरोबर काश्मीरी रेड चिली पावडर आणि चवीनुसार घाटी मसाला टाकला, मीठसुद्धा टाकलं। चवळी उकडताना सुद्धा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि चवळी उकडताना त्यामध्ये जे पाणी होतं ते थोडंसं पाणी यामध्ये टाकलं। आमच्या घाटी माणसांचा स्वयंपाक म्हणजे कोणतीही भाजी ही शेंगदाण्याच्या कुटाशिवाय पूर्णच होत नाही, त्यामुळे मी 2 ते 3 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलं आणि हे सर्व मसाले छान असे शिजवून घेतले। त्यानंतर छान शिजवून घेतलेले चवळी यामध्ये टाकली आणि याला छान असं मिक्स केलं। त्यानंतर हे मसाले सर्व या चवळीमध्ये छान उतरावे आणि छान चव लागावे यासाठी उकडताना जे पाणी राहिलं होतं ते 1 ते 2 चमचे एवढं पाणी यामध्ये टाकून याला अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी छान वाफवून घेतलं। त्यानंतर यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकली। आपली चवळीची उसळ ही तयार झालेली आहे। आता आपण थालीपीठ बनवतोय, यासाठी एक ओला कपडा, पाणी आणि थालीपीठाचं पीठ आणि वरून लावण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे। इथे आपण पोळपाटावरती ओला कपडा टाकून घ्यायचा आहे आणि पाणी लावून आपण इथे थालीपीठ थापून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण गॅसवरती तवासुद्धा गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं थालीपीठ थापून होईल तोपर्यंत तवासुद्धा छान गरम झालेला असेल। पाण्याचा हात आपल्याला या रुमालावरती टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला इथे हाताने म्हणजे बोटाने इथे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। शक्यतो पहिलं थालीपीठ आपण जेव्हा थापून घेतो तेव्हा छोट्या आकाराचं थापावं आणि त्यानंतर थोडं मोठ्या आकाराचं थालीपीठ थापलं तरीसुद्धा चालेल। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी असं पातळ असं थालीपीठ मी इथे थापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला असे मध्ये होल करून घ्यायचे। नंतर आपण यामध्ये थोडंसं तेलसुद्धा सोडून घेणार आहोत। थालीपीठ आपलं इथे थापून झालेलं आहे, तोपर्यंत तवासुद्धा छान गरम झालेला आहे। वरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो कपडा होता तो उचलून आपल्याला हा असा तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि एका बाजूने असं खेचून हा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे। थालीपीठाला जे होल आपण पाडून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि वरची बाजूसुद्धा छान पचावी यासाठी वरून झाकण ठेवलेलं आहे। अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण ज्या कपड्यावरती थालीपीठ थापलं होतं ते थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे उघडून पाहतोय की हे थालीपीठ हे वरच्या बाजूने छान पचलं गेलेलं आहे। वरून तूप लावून याला मी पलटी करून घेतलेला आहे। तोपर्यंत मगाशी दाखवल्याप्रमाणेच कपड्यावरती पाणी टाकून आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घेऊन वरून पाणी लावत आपल्याला हे सुद्धा थालीपीठ मगाशी दाखवल्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथे तव्यातील जे थालीपीठ होतं ते सुद्धा आपलं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे, ते मी इथे काढून घेतलेलं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला दुसरं थालीपीठसुद्धा तव्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे। 1 मिनिटभरासाठी हे आपण झाकून ठेवलेलं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही हे सुद्धा थालीपीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे। अगदी दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत आपण हे भाजलेलं आहे। या पद्धतीनेच राहिलेले सर्व थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत। थालीपीठ बनवून झालेले आहेत। इथे आपल्या वड्यासुद्धा वाफवून छान थंड झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतरच आपण या कट करून घेणार आहोत, म्हणजे अगदी छान पीसेस याचे बनून तयार होतात। आणि जर गरम असताना जर आपण याला कट करून घ्यायचं म्हटलं तर मग त्याचे तुकडेसुद्धा पडू शकतात। तर इथे मी असे मीडियमच याला कट करून घेणार आहे, जास्त पातळसुद्धा कट करणार नाही, कारण याचे हे जे राऊंड आहे ते थोडे मोठे आहे। जर पातळ कट केलं तर मग ते तुटूसुद्धा शकतात आणि शिवाय याला मी पीठसुद्धा थोडं जास्त लावलेलं आहे।
या पद्धतीने इथे मी सर्व आळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्याला या डीप फ्राय करायच्या नाहीत, फक्त मी शालो फ्राय करून घेणार आहे। यासाठी तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये अगदी 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या वड्या दोन्ही बाजूनी अगदी खरपूस होईपर्यंत भाजायच्या आहेत। जर आपण जास्त तेलामध्ये या फ्राय करायच्या म्हटलं तर जास्त तेलकट खाल्लं जातं, त्यापेक्षा अगदी 2 चमचे तेलामध्ये सुद्धा या वड्या अगदी खरपूस भाजतात आणि त्याची चव सुद्धा अगदी छान लागते। शिवाय या वड्यांना मी वरून फोडणी सुद्धा देणार आहे, त्यामुळे सुद्धा या वड्यांची चव खूप छान लागते। तव्यामध्ये एका वेळी बसतील एवढ्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत। इथे मी थोड्या मोठ्या आकाराच्या वड्या बनवलेल्या आहेत। एक बाजू सेट झाल्यानंतर आपल्याला या वड्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही याला छान असा सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आणि एक बाजू याची छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे। यामध्ये आपण तांदळाची पिठीसुद्धा वापरली होती, त्यामुळे आपल्या वड्या ह्या अगदी छान क्रिस्पी बनून तयार होतात। अजून 1 चमचाभर तेल टाकून मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे। इथे आपण सर्व वड्या शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण याला वरून फोडणी देतोय। यासाठी गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये अगदी 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग टाकले, थोडीशी कढीपत्त्याची पानं अशी तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर 1 ते 2 चमचे एवढं तीळ यामध्ये टाकायचं। तीळ छान फुलू लागल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि अगदी 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि वरून लिंबाचा रस पिळायचा आहे। इथे मी अर्धा लिंबू वापरलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला या वड्यांवरती टाकायचं आहे। या पद्धतीने वरून फोडणी देऊन आळूवडी तुम्ही जर याआधी कधी बनवली नसेल तर नक्की बनवून पहा, खूप चविष्ट लागते। इथे आपण ताट वाढायला घेतलेलं आहे, थोडीशी काकडी, टोमॅटो आणि आत्ताच वरून फोडणी दिलेल्या मस्त अशा आळूवड्या आपण ठेवलेल्या आहेत। त्यासोबत चमचमीत अशी चवळीची उसळ आपण बनवलेली आहे। अगदी झणझणीत उसळ आपण या ताटामध्ये वाढलेली आहे। त्यासोबत दही आहे। काही जण थालीपीठासोबत आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं खातात, तर इथे मी लोणचं सुद्धा घेतलेलं आहे। झणझणीत असा मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत इथे मी थालीपीठ ठेवलेलं आहे। घरी बनवलेलं लोणी माझ्याकडे आता सध्या नव्हतं, त्यामुळे बाहेरचं जे बटर असतं ते सुद्धा या थालीपीठावरती ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त अशा झणझणीत 2 हिरव्या मिरच्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं ताट आपलं बनवून तयार आहे। आणि बऱ्याच वेळा असं होतं की तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो किंवा आपल्याकडे कुणी जर नॉनव्हेज न खाणारे असे पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी स्पेशल असं काय बनवायचं हे सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला असतो। तर अशा वेळी हा सातारा कराड पद्धतीने बनवलेला झणझणीत बेत तुम्ही बनवू शकता आणि सोबत तुम्ही वरण भात किंवा मसाले भात बनवू शकता। इथे बनवलेले पदार्थ तुम्हाला आवडले का? हे पदार्थ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।